सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आता नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांना चार्ज करीत आहेत. पाहूया सविस्तर बातमी. सातारा लोकसभेची सीट कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचीच असा निर्धार युतीच्या नेत्यांनी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. या रणनीतीचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या घरी जाण्याचा सपाटा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लावला असून काल रात्री त्यांनी सातारा नगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत वॉर्डतील जनतेशी संपर्क साधला. आग्रह असतो की बैठका सभा यापेक्षा लोकांना घरी जाऊन भेटलं पाहिजे आणि म्हणून मी आग्रह धरला की एक मेळावा आणि एक RSSची संघाची बैठक झाल्यानंतर जेवढे नगरसेवक BJPचे आहेत 7 जण, 6 निवडून आलेले आहेत आणि 1 कॉप आहे, अशा 7 जणांच्या घरी मी जाईन आणि त्यामुळे 23 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वर्षानुवर्षाची जी परंपरा आहे इथली की राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्यायचा, नावं त्याला बदलत राहायचं, तर त्या खासदारांनी राष्ट्रवादीच्या निवडून जाऊन काही केलं नाही हे आता आपल्या सगळ्यांना जाणवलं आहे. उदयनराजे निवडून आलं तर काय बिघडतं? एकेका खासदाराने खरं म्हणजे हा पंतप्रधान बनत असतो. म्हणजे सगळ्यांनी जसं म्हटलं, आम्ही कोल्हापूरवाल्यांनी म्हटलं धनंजय माडिक आला तर काय बिघडलं, तुम्ही म्हटलं उदयनराजे आलं तर काय बिघडलं, असं असं करत करत जर ती संख्या 272 कमी आली तर मोदी पंतप्रधान होणार नाही. आणि हा निवडून जाणारा माणूस असतो त्याने दिल्लीत जाऊन आपले प्रश्न मांडायचे असतात, काही योजना आपल्यासाठी आणायच्या असतात. आपल्याला हे माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये असं काही भव्य दिव्य साताऱ्यात झालं नाही आणि त्यामुळे बदल करायला लागेल, नवीन माणूस आणायला लागेल. आपल्या जिल्ह्यातलाच सर्वसामान्य माणसांमधला माणूस आपण उभा केला. नरेंद्र पाटील हे जे माल वाहतूक करणारे माथाडी आहेत, ते माथ्यावरून वाहतूक करतात म्हणून त्यांना माथाडी म्हणतात, हमाल म्हणून. तर या माथाडींची युनियन याच्या वडिलांनी बांधली, अण्णासाहेब पाटील, आणि ती युनियन त्याने पुढे चालू ठेवली. सातारा जिल्ह्यातले किमान 1.5 लाख लोक माथाडी आहेत. त्या सगळ्यांचा नेता सामान्य माणसांचा आपण उभा केला आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की जर देश सुरक्षित राहायचा असेल, देशामध्ये नवनवीन विकासाची कामं व्हायची असतील, तर आपल्याला मोदींसाठी जो हात वर करणार आहे, शिवसेना मोदींसाठी हात वर करणार आहे, त्या शिवसेनेला मतदान केलं पाहिजे. धनुष्यबाण त्याचं चिन्ह आहे आणि 23 तारखेला निवडणूक आहे.